नमस्कार. गेल्या 10 वर्षामध्ये जे घडलं नाही, ते पहिल्यांदा आपल्या देशामध्ये घडत आहे. साखरेची जी किंमत आहे, ती दुपटीपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि केवळ 1 महिन्याच्या फरकाने. मागच्या 10 वर्षात पहिल्यांदा आपल्या देशाने साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जो साखर भारत निर्यात करत होता. जगात दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेला भारत, हा साखर आयात करतो याच्यावर आपला विश्वास बसत नाही. तुमचा रोजचा सकाळचा चहा जो आहे, तो आता महाग झालेला आहे आणि बऱ्याच लोकांना तो आता कडू सुद्धा वाटायला लागला असेल, कारण साखरेचे रेटच तेवढे वाढलेले आहे. मग याची कारणं काय आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि डिटेलमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, जो रोजचा सकाळचा चहा पितो आणि येणाऱ्या सणामध्ये गोड खाणार आहे. तर चला बघूया. साखरेचे दर 80 पर्यंत का पोहोचले? मग याच्या मागे नेमकी कारणं काय आहेत? याच्या मागे नेमकी 3 कारणं आहेत. ती 3 कारणं आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. बघा, 40 ते 45 किलो ने मिळणारी साखर जी आहे ती आता ₹80 किलो पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि ती ₹100 जाते की काय अशी भीती जी आहे ती मनात वाटायला लागलेली आहे. आणि ही जी वाढ आहे, ही वाढ जवळपास 100% इतकी वाढ आहे आणि याचे कारण काय आहे? त्याचं जे पहिलं कारण आहे, ते पहिलं कारण आहे की मागील अनेक वर्षांमध्ये सर्वात पहिल्यांदा यावर्षी रिकव्हरी जी आहे ती सर्वात कमी झाली. त्यामुळे खूप कमी उत्पादन झाल्यामुळे बाजारामध्ये साखरेचा तुटवडा जो आहे तो तुटवडा निर्माण झाला. ठीक आहे. अपेक्षित उत्पन्न किती असतं? दरवर्षी 34 ते 35 मिलियन टन इतकं उत्पन्न जे आहे ते आपल्या देशामध्ये साखरेचं होत असतं. आणि यावर्षी प्रत्यक्ष उत्पन्न किती झालं? 30.66 मिलियन टन इतकं उत्पन्न झालं. म्हणजे 2 महिन्याचा जो साठा आहे, तो 2 महिन्याचा साठा गायब झाला. ओके. त्यानंतर त्यातलं जे पहिलं कारण आहे ते आहे पश्चिम भारतामध्ये पाणी साचणे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना जो आहे, या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊस क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते पाणी साचून राहिलं. याच्यामुळे काय झालं, की ऊसाची जी वाढ आहे ती ऊसाची वाढ खुंटली. दुसरं याचा परिणाम असा झाला, की सुक्रोजचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलं नाही. त्यामुळे ऊसाचं उत्पन्न तर झालं, पण ज्या प्रमाणामध्ये साखरची रिकव्हरी व्हायला पाहिजे, ती रिकव्हरी होऊ शकली नाही. हे याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे. ठीक आहे. संपूर्ण भारत देशामध्ये सर्वाधिक साखर उत्पादक देश जे आहे, साखर उत्पादक राज्य जे आहे, त्याच्यामध्ये यूपी आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. आता दुसरं जे कारण आहे ते आहे उत्तर प्रदेशामध्ये ऊसावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोग जो आहे तो रोग पडला. ऊस लागवड क्षेत्रामध्ये 1 ते 2% वाढ तर झाली, मात्र जास्त रिकव्हरी देणाऱ्या कोज 0238 या ऊसाचं उत्पादन जे आहे ते घेतलं गेलं. याच्यावरती रोग कोणता आला? तर पहिला रेड डॉट म्हणजे तांबोरा नावाचा जो रोग आहे, हा रोग या ऊसावरती आला आणि त्याचा फटका आपल्या देशातल्या साखर उद्योगाला पडला. दुसरा जो रोग आहे तो खोडकिडीचा रोग आला. ऊसावरचा हा सगळ्यात महत्वाचा रोग आहे. त्यामुळे ऊसाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पाहिजे तसं झालं नाही. त्यामुळे साखरची जी रिकव्हरी आहे, ती रिकव्हरी बरोबर होऊ शकली नाही. याचा परिणाम असा झाला, की ऊसाचं क्षेत्र वाढून सुद्धा उत्तर प्रदेशामध्ये अपेक्षित उत्पन्न झालं नाही. म्हणजे भारत देशामध्ये सर्वाधिक साखरेचं उत्पादन घेणाऱ्या राज्यामध्ये सुद्धा साखरेचं उत्पन्न कमी झालं. त्याचा परिणाम असा झाला, की जे फायनल उत्पन्न आहे साखरेचं, ते जेवढं अपेक्षित होतं, तेवढं अपेक्षित झालं नाही. ठीक आहे. तिसरं जे कारण आहे, ते आहे निर्यातीचं मिसमॅनेजमेंट. भारत हा साखर उत्पादक करणारा देश आहे आणि तो निर्यात करणारा सुद्धा देश आहे. मोठ्या प्रमाणात भारत साखर निर्यात करतो. ठीक आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करतो. त्यावेळेस 2.8 लाख टन साखर जी आहे, ती निर्यात करण्यास परवानगी दिली गेली. परंतु याला जबाबदार असणारं जे मॅनेजमेंट आहे, त्या मॅनेजमेंटने याचा अंदाज घेतला नाही, की यावेळेस आपल्या देशामध्ये साखरेचं उत्पन्न जे आहे, ते दरवर्षीपेक्षा कमी होणार आहे किंवा कमी झालेलं आहे, याचा अंदाज त्यांनी घेतला नाही. गव्हर्नमेंट सेक्टर आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी जेवढं झालं त्याच्यापेक्षा जास्तच होणार असा अंदाज त्यांनी बांधला असेल कदाचित. आणि त्यांच्या या गोष्टीमुळे आपल्या देशातल्या नागरिकांना साखरेचं जे उत्पन्न आहे ते कमी झालं आणि त्याची झळ सामान्य नागरिकाच्या खिशाला बसायला सुरुवात झाली. कारण साखर हा प्रत्येक घरात असणारा पदार्थ आहे आणि जर साखरेची किंमत वाढली तर त्याचा परिणाम हा प्रत्येकाच्या खिशावर होतो आणि मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो दैनंदिन गोष्टींसाठी खर्च होतो. तसंही आपल्या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या देशातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात किंमत जी आहे ती मोजावी लागत आहे. वरून CGST आणि SGST हे जे आहेत ते तर वेगळेच प्रकार आहे. त्याच्यामध्ये तर आपला पैसा भरपूर जातोय. मग काय झालं बघा. सरकारला उत्पादनाच्या घसरणीचा अचूक अंदाज आला नाही. असं म्हणण्यापेक्षा त्यांनी तो अंदाज घेण्याचा प्रयत्न केला नाही, असं म्हणणं जास्त योग्य राहील. त्यामुळे काय झालं, की त्यांनी 2.8 लाख टन साखर जी आहे ती निर्यात करण्याला परवानगी दिली.
त्यामुळे काय झालं की आता देशांतर्गत गरज जी आहे ती भागवण्याची वेळ जी आहे ती वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आता आपल्याला आयात करणं गरजेचं आहे आणि आयातीला आपण परवानगी दिलेली आहे. ओके. जर ही साखर जी आहे ही साखर निर्यात झाली नसती तर आज आपल्याला आयातीची गरज पडली नसती. जेव्हा देशांतर्गत मागणी पूर्ण होते तेव्हाच आपण निर्यात करतो. देशांतर्गत मागणी पूर्णच होत नसेल तर आपण निर्यात करण्याचा निर्णय का बरं घेतला? शेवटी आपल्याला साखर आयात करण्याची जी वेळ आहे ती आपल्यावरती आली. आता चौथं जे कारण आहे ते आहे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम जो आपल्या देशामध्ये आलेला आहे तो याला जबाबदार आहे का? तर तो काही प्रमाणामध्ये याला नक्की जबाबदार आहे. भारत देशामध्ये जे क्रूड ऑइल आहे त्या क्रूड ऑइलचं उत्पन्न फार कमी होतं. आपल्या देशाची गरज प्रचंड मोठी आहे. आपल्या देशामध्ये 150 कोटीपर्यंत लोकसंख्या आहे. त्यामुळे दरवर्षी 20 लाख कोटीपेक्षा जास्तीचं क्रूड ऑइल आपल्याला आयात करावं लागतं. मग गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतला, की याच्यामध्ये आपण इथेनॉल मिक्स करू. ब्राझीलने तसं केलेलं आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये तसं होत आहे. मग सरकारने हा निर्णय घेतला, की आपण तसं करूया. परंतु सरकारने याचा विचार करायला हवा होता, की जेव्हा आपण हा निर्णय घेऊ, तेव्हा त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या देशातल्या साखर उद्योगाला होऊ शकतो. आणि याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या साखर उद्योगाला झाला आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये साखरेच्या किमती वाढण्यास हे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम जो आहे तो सुद्धा काही प्रमाणामध्ये कारणीभूत आहे. परंतु ते एकच कारण नाहीये. पण अनेक कारणांपैकी हे एक कारण सुद्धा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा होता, की आपल्या देशाचे जे आर्थिक सल्लागार आहे, मुख्य आर्थिक सल्लागार, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, की E20 हे जे फ्युएल आहे, त्यामुळे आपल्या देशातलं जे ऑटोमोबाईल सेक्टर आहे, याला खूप मोठा धक्का पोहोचू शकतो. कारण सरकारने डिसिजन घेत असताना कारण बघा, एक व्यक्ती समजा हा एक्स नावाचा व्यक्ती आहे. हा एक्स नावाचा व्यक्ती जर 2025 मध्ये गाडी घेतो, कधी घेतो? 2025 मध्ये जर त्याने गाडी घेतली, तर त्याला गाडी चालवण्याची परमिशन पुढच्या 15 वर्षासाठी मिळते. याने जेव्हा गाडी घेतली, ती जर गाडी E10 या फ्युएलसाठी कम्पॅटेबल असेल, तर त्याच्या गाडीमध्ये तुम्ही जर नवीन निर्णय घेतला पुढच्या 2 वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये जर तुम्ही निर्णय घेतला, की आता भारत देशामध्ये E20 पेट्रोल मिळेल, E10 पेट्रोल तुम्हाला घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागेल. बरोबर? म्हणून E20 पेट्रोल जर याच्या गाडीमध्ये टाकलं गेलं, तर त्याच्या गाडीला दुष्परिणाम होऊ शकतो. त्याच्या इंजिनला इश्यू होऊ शकतो. आणि त्यामुळे काय झालं, की याने गाडी घेताना हा विचार करून गाडी घेतली होती, की पुढच्या 15 वर्षापर्यंत माझी गाडी सेफ आहे. परंतु सरकारने ज्या पद्धतीचे जे धोरण आहे, धोरण लवकरात लवकर आणले. आणायला पाहिजे नाही असं नाही, तुम्ही आणा. परंतु टप्प्याटप्प्याने आणा. तुम्ही लगेच E10 वरून लगेच 2-3 वर्षामध्ये तुम्ही E20 वर आला. लगेच 4-5 वर्षामध्ये तुम्ही E30 वर जाणार. तुम्ही E85 च्या सुद्धा गाड्या बाजारात उतरवायला सुरुवात केली. पण त्यावेळेस तुम्ही हा विचार केला का? याच्या गाडीचा विचार तुम्ही केला नाही. याच्या खिशाचा विचार तुम्ही केला नाही. त्यानंतर जो साखर उद्योग आहे भारत देशातला, त्या साखर उद्योगाचा सुद्धा विचार करायला हवा होता. कारण इथेनॉल जे बनवलं जातं, ते काही फक्त मका आणि इतर पिकांपासून बनवलं जात नाही. त्याच्यामध्ये सर्वात मोठा रोल जो आहे तो ऊसाचा आहे. मग हा जो ऊस आहे, ज्यापासून साखर बनणार होती, त्याला तुम्ही इथेनॉल बनवण्यासाठी वळवलं आणि त्याचा अप्रत्यक्ष फटका किंवा डायरेक्ट फटका जो आहे, तो आपल्या देशातल्या साखर उद्योगाला बसला. ठीक आहे. 24 ते 35 लाख टन साखरेचं उत्पादन इथेनॉलसाठी वळवलं गेलं. त्यामुळे साखरेचा पुरवठा हा कमी झाला. कमी झाला. आणि इथेनॉलमुळे गाडी जी आहे आपली, ती तर खराब होण्याचा धोका जो आहे, तो तर निर्माण झालाच. सोबत साखरेचे भाव वाढल्यामुळे सामान्य नागरिकाचा जो खिसा आहे, तो खिसा सुद्धा प्रचंड गरम झाला. म्हणजे इकडे पण त्याचा पैसा चालला आणि इकडे पण पैसा जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे इथेनॉलचा थोडा परिणाम तर नक्कीच झालेला आहे, पण पूर्ण परिणाम मात्र झालेला नाही. 5वं जे कारण आहे, ते आहे सणासुदीच्या तोंडावर साठेबाजी. दरवर्षी सण आले, की आपल्या देशातला जो व्यापारी वर्ग आहे, तो वर्ग साठेबाजी करायला सुरुवात करतो. ही साखर 40-45 रुपयाची आहे, ती 45-50 पर्यंत जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र काय झालं, की दसरा दिवाळी जवळ आल्याने कमी दरात साखर गोळा करून ठेवणे, सणाच्या काळात 5 रुपयाचा फरक जो आहे, तो प्रचंड मोठा फरक असतो. 5 रुपयाचा जरी फरक पडला, तरी एखाद्या व्यक्तीकडे जर 400 टन, 500 टन, 1000 टन साखर एखाद्या व्यापाऱ्याने साठवून ठेवली असेल, तर तुम्ही त्याचा हिशोब लावा बरं, किती झाला? त्याला प्रचंड फायदा होतो. म्हणून किमती ₹100 ते 110 क्रॉस करतील, अशी अफवा आहे. त्यामुळे यांनी मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून ठेवलेली आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, की कोणत्याही व्यापाऱ्याला 400 टनापेक्षा जास्त साखर जी आहे, ती साठवून ठेवता येणार नाही. दर 4-5 वर्षांनी साखरेची सायकल बदलते.
पण साधारणतः 10-15चा फरक असतो. मात्र आता जी वाढ झालेली आहे, प्रचंड मोठी वाढ आहे. आलं का लक्षात? ही जी कारणं आहे, ही कारणं त्याला आहे. मग आता सरकारने याच्यावर उपाययोजना करायला काय म्हणजे उपाययोजना करण्याचा कोणता निर्णय घेतलेला आहे, तर ते बघूया आपण. सर्व साखर कारखाने लवकर सुरू करण्याचे आदेश गव्हर्नमेंटने दिले. ॲक्चुअली मे-जूनमध्येच गव्हर्नमेंटला याचा अंदाज आला होता काही अधिकाऱ्यांना. साखरेचं जे प्रोडक्शन आहे, ते प्रोडक्शन कमी होऊ शकतं. मग असा अंदाज असताना सुद्धा गव्हर्नमेंटला इतक्या उशिराला जाग येण्याची कारणं काय? मग उशिरा जाग आली, तर तुम्ही आता मोठ्या प्रमाणात साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश देत आहात. नवीन साखरेचे उत्पन्न बाजारात वेगाने येईल असा याचा अर्थ होतो. ब्राझीलमधून 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. आता आपल्या देशातले काही मंत्री, राज्यांमधले काही खासदार असे स्टेटमेंट देत आहे, की साखर महाग झाल्याने फायदा होईल कारण डायबिटीज हा होतो साखरेमुळे. डायबिटीज फक्त साखरेमुळेच होतो का? त्याला अनेक बाकीचे कारण आहेत. बाकीच्याही गोष्टी कारणीभूत आहे. मग तुम्ही त्या गोष्टीचे भाव पण वाढवणार का मग आता? काहीही इलॉजिकल तर्क जर तुम्ही देत असाल, तर त्याला काय अर्थ आहे? काही अर्थ आहे त्याला? काही अर्थ नाहीये. बरोबर. त्यानंतर इथेनॉल जर आम्ही टाकलं नाही, तर पेट्रोल काही तुमच्या बापाच्या घरातून येणार का? अशीही स्टेटमेंट करणारे सन्माननीय संसदेचे सदस्य आहेत आपल्या देशामध्ये. आहे की नाही? जपान टेक्नॉलॉजिकली इतका ॲडव्हान्स देश आहे. त्या देशामध्ये अजून E10 आलेलं नाहीये. कोरियामध्ये अजून E10 आलेलं नाहीये. आपण E20 लागू करून टाकलं. आपल्या पेट्रोल पंपावर दुसरा पर्याय सुद्धा आपण गाड्यांना दिला नाही. E10, E20, E5 असे पर्याय सुद्धा आपण दिलेले नाहीये. ओके. त्यानंतर वैशिष्ट्य काय? तर ड्युटी फ्री आयात असणार आहे. नेहमीच्या 100% टॅरिफ ऐवजी आपल्यावर 0% टॅरिफ लागणार आहे. म्हणून जेवढी साखर जेवढ्या रुपयाला आहे, तेवढ्याच रुपयाला भारतात मिळणार आहे, असा त्याचा अंदाज आहे. मग याचा परिणाम असा होईल, की स्वस्त साखर जी आहे, ती आपल्या देशामध्ये उतरेल असं वाटत आहे. ठीक आहे. मग सरकारची उपाययोजना पुन्हा काय आहे? तर साठेबाजीला चाप आहे. 400 टन ही लिमिट ठेवण्यात आलेली आहे. कोणताही व्यापारी स्वतःकडे 400 टनापेक्षा जास्त साखर ठेवू शकणार नाही. सरकारी अधिकारी प्रत्यक्ष गोदामामध्ये जाऊन साठ्याची तपासणी करत आहे. आता किती प्रामाणिकपणे करतात ते त्यांच्यावर निर्भर आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना लपवलेली साखर आता बाजारात आणावी लागेल. त्यामुळे पुढील महिन्याचे जे वास्तव आहे, की असं म्हटलं जातं की साखर ही 100 पर्यंत जाईल बा. तर हे जे आहे हे तितकंसं खरं वाटत नाही. ठीक आहे. किमती 80च्या आसपास वगैरे जे आहे ते राहण्याची शक्यता आहे. टार्गेट प्राइस 65 ते 70 पर्यंत राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. आयातीची आवक ब्राझीलमधून ही आपण आयात जी आहे ती केलेली आहे ती मार्केटपर्यंत पोहोचणार आहे आणि 100 पर्यंत साखर जाईल हे आकडे पूर्णपणे निराधार आहे असं वाटत आहे त्यावरून. ठीक आहे. त्यामुळे आता तुमच्यासाठी काय सल्ला आहे? तर तुम्ही पॅनिक होऊ नका. चहा पिणं सोडू नका. कॉफी पिणं सोडू नका. ठीक आहे. तुमचा चहा गोड असणारच आहे कारण गव्हर्नमेंटने त्याच्यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीची आधी जाग यायला पाहिजे होती. कुठलाही निर्णय घेताना सामान्य नागरिकाचा खिसा कापला जाणार नाही. कारण तुम्ही जो सगळा काही कारभार करत आहे किंवा तुम्ही जे काही कोणतेही निर्णय घेताय, कोणतेही धोरणं तुम्ही राबवत आहे, तर पहिल्यांदा तुम्ही त्या शेवटच्या माणसाचा विचार करायला पाहिजे. त्या सामान्य नागरिकाचा विचार करायला पाहिजे. तो कष्टाने काही पैसे कमवतो आणि आपलं घर चालवतो. त्याचा विचार करूनच तुम्ही पॉलिसी तयार केल्या गेल्या पाहिजे. स्वतःची घरं भरण्यासाठी किंवा काही विशिष्ट लोकांचा फायदा होण्यासाठी ती पॉलिसी कधीच तयार केल्या गेल्या नाही पाहिजे. बरोबर आहे? येस. म्हणून साखर महाग होईल या भीतीने आत्ताच साठेबाजी करू नका. जर सर्वांनी पॅनिक होऊन खरेदी केली, तर मागणी वाढू शकते, पुन्हा किमती वाढू शकतात आणि पुन्हा देशाला फटका बसू शकतो. पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत जर तुम्ही थांबला आणि कारखाने लवकर सुरू झाले आणि आयात केलेली साखर बाजारात आली, की हे जे दर आहे ते 65-70 पर्यंत येऊन पोहोचतील. पण तरीही 40 ची साखर जर 70 पर्यंत पोहोचत असेल, तर हे काय हे सरकारच्या धोरणांचं अपयश आहे. आपण असं म्हणत आहे इनडायरेक्टली की शेतकऱ्यांना फायदा होत आहे. जेव्हा आपण निर्यात करतो, तेव्हा शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होत असतो. समजलं का? येस. तर आपलं अपयश शेतकऱ्याच्या फायद्याच्या फलकाखाली किंवा बॅनरखाली लपवण्याचा प्रयत्न हा कोणीही करू नये. बरोबर आहे? तर आजच्या सेशनमध्ये एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या होत्या. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल, तर तुम्ही आपल्या चॅनेलला फॉलो करू शकता. आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे अशाच प्रकारचे खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करणारे विषय असणार आहे. ठीक आहे?
बाकी हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही एम-पी-एस-सी या परीक्षेची तयारी करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी राज्यसेवा परीक्षेसाठी जे विद्यार्थी 2027 ला टार्गेट करतायत, त्यांच्यासाठी 3.0 नावाची बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आहे आणि पूर्ण राज्यसेवेचा सिलेबस आम्ही तुम्हाला कव्हर करून देणार आहे. ठीक आहे. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला प्रचंड मोठा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटचा तुम्ही लाभ घ्या. घर बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असाल तरी अभ्यास करू शकता. आणि जर तुम्हाला या बॅचला जॉइन करायचं असेल, तर माझा हा मोबाईल नंबर आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. WhatsApp मेसेज केला तरी चालेल. 9307814586 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. WhatsApp मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे. चला आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.